त्यासाठी उपाशी आहे का? मी तुमच्यामुळं तर जेवले नाही. ज्या कोणी इथल्या नसत्या कोणी आमच्या गावाकडल्या इथल्या कोणीच नाही. मग असं या ठिकाणी असणार जे दोघही एकमेकाविना पाणी प्यायचं म्हणलं तरीही दोघ जण असणार. प्रभू रामचंद्राने पिल्याशिवाय सीताई साहेब पाणी पित नव्हत्या किंवा जेवण करायचा जरी विचार केला तरी प्रभू जेवल्या विना या ठिकाणी सीताई साहेब जेवत नव्हत्या. जेवत नाहीयेत नव्हत्या म्हणण्यापेक्षा नाहीयेत. बघा त्याचा जर विचारच करायचा म्हणलं तर असणारा द्रौपदी आई साहेबांनी आपल्या नवऱ्याचं म्हणणं मोडलंच नाही. कितीही संकटामध्ये आल्या तरी सुद्धा त्यांच्या बरोबर वनवासाला जावं लागलं तरी आपल्या नवऱ्याची हाल सोडली नाही. त्यांच्या बरोबरच राहिल्या. कितीही संकट आले तरी सुद्धा त्यांच्या सोबत राहिल्या. अशी एक रूपता आपल्या संसारामध्ये असली पाहिजे. एक रूपता असल्यानंतर दुःख व्हायचं कधी कारणच येणार नाही. महाराज काय कारण आहे? नवऱ्याकडून जर एखादा असणारी हानी होत असेल किंवा पत्नीकडून हानी होत असेल, मी नुसतं नवऱ्यालाच म्हणणार नाही, पत्नीकडूनही हानी होत असेल द्रव्याचे, त्याही ठिकाणी असणारं नवऱ्यानं समाधान मानावं. मग मात्र आनंदाला पारावार नाहीये. असं या ठिकाणी प्रभू रामचंद्र सीताई साहेब दोघही एकमेका विना पाणी सुद्धा पित नव्हते. नवे तर या ठिकाणी भोजनही करत नाहीयेत. म्हणून ते दोघं असणारे एकरूप आहेत असं नाथ महाराज सांगू लागले. येरा वेगळे पण होऊ न शकती अर्धक्षण आणू माझी दोघे जण नांदती पूर्णत्वे. या ठिकाणी असणारा एकमेका विना एक क्षणभर सुद्धा असणारे वेगळे होत नाहीये. तो एकमेका विना थोड सुद्धा असणार वेगळं पण नाहीयेच. आणि म्हणूनच यांचा संसार असणारा त्या ठिकाणी अगदी सुखानं चालू आहे, आनंदानं चालू आहे. याच नामानं आपला सुद्धा संसार असणारा त्या ठिकाणी सतत आपल्या मुखामध्ये जर नाम असलं ना तर मग दुःख व्हायचं कारणच नाहीये. महाराज सगळं सुखच सुख असणार होईल असं नाथ महाराज बोलू लागले. ऐसी अनन्य गती श्रीराम भोगी सीता सती सीतेची निजात्म प्रीती श्रीराम मूर्ती उल्हासे. या न्यायानं असणारे रामचंद्र नाथ महाराज सांगू लागलेले. परशुराम या न्यायानं सीताई साहेबाचा असणारा भोग त्या ठिकाणी घेत आहेत. आणि सीताई साहेबांची सुद्धा तेवढीच प्रीती असणारी परशुरामचंद्रावर आहे. म्हणून हे दोघ जण असणारे एकरूप आहेत. सीतेचा भावार्थ संपूर्ण देखोनी उल्हासे रघुनंदन सीता भाव धरी द्विगुण अति चतुर्गुण श्रीराम. पहा या ठिकाणी सीताई साहेब आनंदाचा आहे. सीताई साहेबांचा उल्हास चेहऱ्यावरचा पाहिला की प्रभूंना त्या ठिकाणी आनंद व्हायचा, चेहरा प्रफुल्लित व्हायचा. आणि प्रभूंचा चेहरा प्रफुल्लित झाला की सीताई साहेबाचा असणारा आनंद द्विगुणित व्हायचा, डबल व्हायचा. जो आनंद आहे ना पहिला तो असणारा डबल व्हायचा. आपल्या सुद्धा संसारामध्ये आपला चेहरा जर पडलेला दिसला, कितीही वाघ तिकडून माझा अनुभव सांगतो, भुके जुन येऊ द्या त्याची भूक पूर्ण संपत असते. त्याच्यामुळे आनंद चेहऱ्यावरचा आनंद असणारा महत्वाचा आहे. आनंद चेहऱ्यावर असला ना की सगळे दुःख विसरतो असं या ठिकाणी नाथ महाराज बोलू लागले. सीता भाव धरी अधिक तव तव श्रीराम ओसंडे सुख कैसी अति प्रीती आलोलिक एक एक अनन्य. आणि म्हणूनच सीताई साहेब पुन्हा त्या ठिकाणी आनंद असणाऱ्या घेऊ लागलेल्या. जसा असणारा आपल्या पतीकडे प्रीती दाखवू लागल्या तसा प्रभूंना सुद्धा असणारा आनंद होऊ लागला. जशी आपली प्रीती आपलं मन असणार परशुरामचंद्राच्या नामाकडे परशुरामचंद्राच्या पायाकडे जाईल ना. का आपण जे ऐकतोय ते अगदी कान भरून ऐकलं पाहिजे. काल एक मी सूचक पाहिले
कुंडली गौर देव घेतलं, मी त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलं तरी सुद्धा ते अगदी तल्लीन होते त्याच्यामध्ये, आहे का नाही? आपलं असं होतंय नक्कीच संसार करत असताना सुद्धा नाही तर ऐकत असताना सुद्धा इकडं कोण कोणाला बसवायले, काय करायले, काही घेणं देणं नसावं. शेजारी ऐकतोय का नाही हे सुद्धा घेणं देणं नसावं. जे अमृत आहे ते आपल्या कानात पडलं पाहिजे महाराज. प्रभू रामचंद्र भगवान